सद्गुरू, विवाह बाह्य संबंध किंवा व्यभिचार याबद्दल तुमचे काय विचार आहेत? तुमच्या हृदयात जर प्रेम नसेल, तर तसंही तुम्हाला व्यभिचारीच म्हणावं लागेल. फक्त सोयीसाठी आणि आरामासाठी तुम्ही जीवनातल्या कुठल्याही पैलूचा वापर करत असाल, पुरुष किंवा स्त्रीच असं नाही. हृदयात प्रेम नसताना जर तुम्ही जीवनातल्या कुठल्याही गोष्टीला स्पर्श केलात, तर तुम्ही व्यभिचारीच आहात, हो की नाही? म्हणजे मी व्यभिचाराच्या विरोधात आहे का? हो, त्या दृष्टीनं हो. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीसाठी हे लागू आहे. पण तुम्ही जर समाजात ज्याला व्यभिचार समजतात, त्याबद्दल बोलत असाल, तर ती वैयक्तिक बाब आहे आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कृतीला ठराविक परिणाम असतो. माझ्या माहितीतल्या बहुतेक लोकांची परिणामांना तोंड देण्याची तयारी नसते, पण परिणामांना तोंड न देता त्यांना त्या गोष्टी हव्या असतात. मग ज्या कोणाची आपण केलेल्या कृतीचा परिणाम आनंदानं स्वीकारायची तयारी नसेल, त्याला मूर्खच म्हणावं लागेल. आणि मूर्ख म्हणजे जो अनेक प्रकारे स्वतःच्याच विरोधात काम करतो, स्वतःच्याच विरुद्ध काम करतो, स्वतःला स्वतःच्याच विरोधात फितवतो किंवा फितवते, त्यांना आपण काय म्हणावं? तर तुमच्या कृतींनी तुम्ही जर स्वतःला स्वतःच्या विरोधात उभं करत असाल, अजाणतेपणे कृती केल्यानं तुम्ही गोष्टी जाणीवपूर्वक करत नाही आहात, तुम्ही अजाणतेपणाने या गोष्टी करत आहात. तुमच्या शरीराच्या किंवा भावनेच्या किंवा इतर कशाच्या तरी आहारी जाऊन, तर नक्कीच हे ठीक नाही. कारण तुम्ही स्वतःवरच दुःख ओढवून घ्याल. जी गोष्ट कुठल्या माणसाला दुःख पोहोचवते, विशेष करून स्वतःला, ती योग्य आहे का? जो कोणी उठून स्वतःवरच दुःख ओढवून घेत असेल, मग ते कुठल्याही कारणाने असो, त्यात काहीच शहाणपणा नाही. मी कुठल्या गोष्टीच्या बाजूनं किंवा विरोधात नाही. मला तुम्ही शहाणपणानं जगायला पाहिजे. तुमच्या दृष्टीनं जे शहाणपण आहे, तेच तुम्ही केलं पाहिजे. हे चूक आहे का, ते चूक आहे का, तो मुद्दा नाही आहे. तुम्ही तुमचं आयुष्य समंजसपणे जगताय की नाही, हा प्रश्न आहे. का तुम्ही कशाचे तरी गुलाम होऊन माझ्याकडून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही करत असलेल्या मूर्खपणासाठी? नाही. मी कधी कुठल्या कृतीचं समर्थन केलेलं नाही किंवा विरोध केलेला नाही. जोवर तुम्ही जे काही करताय ते समंजसपणे करताय. कारण अविचारी जीवन हे पाप आहे, नाही का? तुम्ही जर जाणीवपूर्वक जगलात, निर्मात्याला तुमचा अभिमान वाटेल असं जगलात, तर ठीक आहे. पण नुसतंच शरीराच्या, भावनेच्या किंवा मनाच्या आहारी जाऊन स्वतःच्याच विरोधात वागत असाल, तर हे शहाणपण नाही. तर मग हा विचार, हा चूक आहे का? मी तो चूक आहे असंही म्हणत नाहीये. हे फक्त फार सीमित आणि मूर्खपणाचं आहे. जीवनात मी कधीच कशाला चूक किंवा बरोबर म्हटलेलं नाही. पण जी गोष्ट अगदी सीमित आणि मूर्खपणाची आहे, त्यात काहीच फायदा नाही, एवढंच. म्हणून मी म्हणेन की व्यभिचार काही फायद्याचा नाही. तो योग्य की अयोग्य, जीवनातल्या कोणत्याही गोष्टीवर निर्णय देणारा मी कोण आहे? मी जीवनाबद्दल कुठलेही निर्णय देत नाही.
पण हे अगदी सीमित आणि मूर्खपणाचं आहे. असं काही करणं की ज्यानं स्वतःलाच दुःख पोचेल, अशा गोष्टीच्या आहारी जाणं, जी आज तुम्हाला सर्वस्व वाटते पण उद्या तिच्यामुळे तुम्ही मूर्ख ठरू शकता, नाही का? हा निव्वळ मूर्खपणा आहे. आज एखादी गोष्ट तुम्हाला सर्वस्व वाटते आणि उद्या सकाळी तुम्ही स्वतःच्या नजरेत मूर्ख ठरता, दुसऱ्या कोणाच्या नाही. जगण्याचा हा अगदी अविचारी मार्ग आहे. तुम्ही असं जगलं पाहिजे इतक्या शहाणपणानं की देवांना सुद्धा तुमचा हेवा वाटेल. इतका शहाणपणा तुम्ही दाखवला तर तुमच्या जीवनात चूक बरोबर असं काहीच नाही. पण तसा शहाणपणा नसेल तर तुमच्या आयुष्यातलं सगळंच चूक आहे.